हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. अशी मस्त गुलाबी थंडी पडलेली आहे आणि मी ह्या मोकळ्या वातावरणात तुम्हाला घेऊन आलेली आहे. आणि थंडीच्या काळामध्ये कोण म्हणतं साडी नेसू नये. जर तुमच्याकडे असं मस्त कार्डिगन असेल, म्हणजे थोडक्यात लांब बाह्यांचं असं ब्लाऊज असेल, तर अशा ऊनपाळ्या वगैरे खाऊन झालेल्या आहेत, तर नक्की साडी नेसावी. छानपैकी व्हिटॅमिन डी मिळतं सूर्यप्रकाशामुळे, त्यामुळे ऊनपाळ्या पण खाव्या कोवळ्या उन्हातल्या. आणि चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे 16 वर्षाच्या आतल्या मुलांना ऑस्ट्रेलियाने सोशल मीडिया बंदी केलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सोशल मीडियावरती 16 वर्षाच्या आतल्या मुलांना बंदी घालणारा कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश बनलेला आहे. सोशल मीडियावरती आपण बघतोच आहोत. सोशल मीडिया म्हणजे थोडक्यात फेसबुक, इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट, हे सगळे टिकटॉक वगैरे, हा सगळे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरती हे जे लहान लहान वयातले मुलं म्हणजे किशोरवयीन मुलं हे खूप ॲक्टिव्ह असतात. आणि ह्या मुलांना ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मचं किंवा ह्या सोशल मीडियाचं हे व्यसन लागलेलं आहे. आणि ह्याचे संभाव्य धोके म्हणजे ही जी पिढी आहे, तरुण मुलांची जी पिढी आहे, तर ही हळूहळू या बाबतीत व्यसनाधीन होते आहे. म्हणजे थोडक्यात यांना सोशल मीडियाचं व्यसन लागलेलं आहे आणि ह्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती दूरगामी परिणाम होत आहेत. आणि हे परिणाम रोखण्यासाठी म्हणून ऑस्ट्रेलियाने सोशल मीडिया बॅन हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अमेंडमेंट ॲक्ट किंवा बिल हे 2024मध्येच त्यांनी पास केलेलं होतं, पण त्याचा लागू आता 2025मध्ये 10 डिसेंबरपासून तो लागू झालेला आहे. तर जे मुलं त्याच्यावरती खूप जास्त ॲक्टिव्ह होते आणि ह्याच्याशिवाय म्हणजे सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती फेसबुकवरती लिहिल्याशिवाय किंवा ट्विटरवरती लिहिल्याशिवाय मुलांना चैन पडत नव्हतं. टिकटॉकवरती किंवा इंस्टाग्रामवरती रील बनवत होते मुलं. तर हे मुलं हे हळूहळू त्यांच्याच स्वतःच्या विनाशाकडे असे चाललेले होते. कारण ह्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे येणारा एकटेपणा आणि त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती होणारे गंभीर परिणाम याचा खरं तर पालक म्हणून विचार करायला पाहिजे. आणि आपण लहानपणापासून मुलांचं जे चाललेलं असतं ना, ते बऱ्याच वेळेला आईवडिलांना माहितीच नसतं की मुलं काय करत असतात. आणि अशा वेळेला मुलं लहानपणापासूनच थोडे थोडे जेव्हा मोबाईल वगैरे गेम खेळायला लागतात, मग त्यांना हळूहळू या सगळ्या गोष्टींची माहिती व्हायला लागते. कारण त्यांच्या बरोबरीचे जे मुलं असतात ते कोणीतरी मुलगी इंस्टाग्रामवरती असते आणि मग ती रील टाकत असते, किंवा कोणीतरी मुलगा जो असतो तो फेसबुकवरती असतो, किंवा कोणीतरी मुलगा अजून स्नॅपचॅट किंवा थ्रेड्स, हे सगळे जे आता नवीन नवीन हे सगळे आहेत त्याचे प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे कुणीतरी ॲक्टिव्ह असतं. आणि मग अरे त्या ग्रुपमध्ये बोललं जातं आणि मग ग्रुपमध्ये ह्या प्रकारचं बुलिंग होतं. आणि मग ग्रुपमध्ये मुलं एकमेकांना त्याच्यावरनं चिडवतात, मुलांना एकमेकांना कॉम्प्लेक्स देतात, त्यामधनं येणारा एकटेपणा. मी जर आज सोशल मीडियावरती नाही आहे, मी जर आज कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती नाही आहे, माझं जर काही तिथे अकाउंटच नाही आहे, तर जणू काही माझी आयडेंटिटीच नाही आहे, इथपर्यंत हे मुलं वागायला लागलेली आहेत किंवा समजायला लागलेले आहेत. म्हणजे तो जो वावर आहे सोशल मीडियावरती, जे ॲक्टिव्ह राहणं आहे, तेच खरं आयुष्य. आणि खऱ्या आयुष्य आणि हे जे आभासी जग आहे, ह्यातली जी बारीक सीमारेषा आहे, ही या मुलांच्या मनामध्ये धुसर होत चाललेली आहे. आणि ही खरंच धोक्याची घंटा आहे की मुलांच्या मनामध्ये पूर्वी जशा कल्पनाशक्ती मुलांची खूप जास्त होती, मुलं काहीतरी लिहायचे, निरुद्देश भटकायचे, निरुद्देश असे खेळायचे, लहान वयातले मुलं हे स्वप्न बघायचे. तर आताचं स्वप्न काय असतं की मला रील स्टार व्हायचंय, हो की नाही. आपण आता जे बघतो ते अगदी 5-7-10 वर्षाचे मुलं कंबर हलवून आणि सतत नाचत असतात. नाचणं हे फक्त सर्वस्व असं झालेलं आहे. मी नाचण्याला अजिबातच हे करत नाही, सगळ्यांनाच नाचायला आवडतं, मला सुद्धा आवडतं. पण कसं असतं माहिती का, त्या पलीकडे पण जग असतं.
त्याचा तुम्हाला आनंद घेता आला पाहिजे. बारीक बारीक गोष्टी जगातल्या बघता आल्या पाहिजे, डोळे उघडे ठेवता आले पाहिजे मुलांना. आणि मुलं सतत आपले जर मोबाईलवरती असतील, त्यांचे डोळे जर त्या मोबाईलला चिकटलेले असतील, तर ते काय आजूबाजूचं बघणार, काय त्यांची कल्पनाशक्ती ही वाढणार, काय त्यांच्या भावविश्वामध्ये काही फरक पडणार, हो की नाही? तर अशा वेळेला मुलांना ह्या सगळ्याचं व्यसन लागलेलं आहे. आणि मुलांचं जे भावविश्व आहे ना, नाजूक कोमल असं भावविश्व, हे हळूहळू उद्ध्वस्त होतं आहे. आणि म्हणूनच हा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारने घेतलेला आहे. खरंच खूपच कौतुकास्पद आहे. आणि ह्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत, हे सगळे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे, यांच्यावरती हे कंपल्सरी आहे की त्या मुलांचं त्या ह्याच्यातनं, म्हणजे त्यांचे जे अकाउंट्स आहेत त्यातनं ते अकाउंट किती जुनं आहे त्यातनं त्यांचं वय काढणं. आणि त्या मुलांना कॉमेंट्स, म्हणजे यूट्यूब ते बघू शकतात पण त्याच्यावरती ते कॉमेंट करू शकत नाही. तर कॉमेंट्स वगैरे बंदी आहे. 16 वर्षाच्या आतले मुलं, म्हणजे 13 ते 16 हेच मुलांचं खरं तर ॲक्टिव्ह वय असतं. ह्या सगळ्यामध्ये रील स्टार वगैरे बनण्याचे जे स्वप्न पाहिले जातात, तर हे ते वय असतं. तर अशा वेळेला ऑस्ट्रेलियन सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की सोशल मीडियावरती किशोरवयीन मुलांना बंदी आहे. म्हणजे 16च्या आतले जे ॲडॉल्सन्स असे मुलं असतात, ॲडॉल्सन्स ही सिरीज आली होती नेटफ्लिक्सवरती, तर ते जे मुलं असतात, तर हे जे कोवळं वय असतं मुलांच्या मनावरती त्याचे परिणाम होतात. यातनं सायबर बुलिंग होतं मुलांचं, मुलांना एकटं पाडलं जातं, मुलांच्या मनावरती त्याचे नकारात्मक परिणाम होतात, शरीरावरती त्याचे परिणाम होतात, कारण मुलं बाहेर पडत नाहीत, खेळत नाहीत, मोकळ्या हवेत जात नाहीत. आणि म्हणून मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणून ही बंदी घातलेली आहे. आणि अशा जर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जर समजा या मुलांचे अकाउंट सापडले, तर या कंपन्यांना दंड ठोठावला जाणार आहे. आणि तो बराच जास्त आहे, 450 कोटी वगैरे काहीतरी, समथिंग लाईक दॅट आहे, मला नीट माहीत नाही आहे ते. तर अशा प्रकारे जवळपास 10 लाख मुलांचे अकाउंट बंद झालेले आहेत ऑस्ट्रेलियातले. आणि ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावरती ते कंपल्सरी असणार आहे की त्यांनी चेक करावं की हे मुलं इलिजिबल आहेत का या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जे कोणी अकाउंट धारक आहेत, जे कोणी त्याचा वापर करणारे आहेत, ते इलिजिबल आहेत का. तर हा ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतलेला आहे. तर आता हा पहिला देश झालेला आहे ऑस्ट्रेलिया असा निर्णय घेणारा. तर यापुढे ह्या रांगेमध्ये अजून कोण कोण आहे हे बघावं लागेल, कारण असाच निर्णय आपल्याही देशामध्ये घेण्याची गरज आहे. आपण बघतो की कुठल्याही हॉटेलमध्ये म्हणा की कुठेही बाहेर गेलं ना की मुलं उठतात आणि ते आपले रील बनवायला लागतात. बरं, ते रील बनवणं ह्याहीबद्दल काही ऑब्जेक्शन नाही आहे, पण मुलांना त्याची समज आहे का, आपण काय वागतो, काय बोलतो, काय करतो आहोत याची समज आहे का. आणि ह्यामध्ये मुलांची ग्रोथ जी आहे, त्यांची जी प्रगती आहे, त्यांची जी वाढ आहे शारीरिक आणि मानसिक, ही खुंटते आहे का, हे बघण्याची गरज आहे. त्यामुळे हा खरंच कौतुकास्पद निर्णय आहे ऑस्ट्रेलिया सरकारचा. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ना, ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मुलांचं अकाउंटचं, म्हणजे सोशल मीडिया वापराचं वय काय असावं असं तुम्हाला वाटतं, ते कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा विषय कसा वाटला तेही नक्की सांगा. आपण ह्याच्यावरती चर्चा करूयात, मला बोलायला आवडेल. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुलाबी थंडीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त राहा, हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारपूर्वक वागा. हॅव अ गुड डे.